ऐन उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगड पिकाला मातीमोल भाव मिळत असल्यानं उभं पीक सोडून देण्याची वेळ पुणे जिल्ह्यातल्या कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे। त्यामुळे नफा तर सोडा, भांडवलही वसूल होत नाहीये। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात कलिंगडाची लागवड झाली असून बाजार नसल्यानं काही शेतकऱ्यांनी आपल्या बागा उपटून टाकल्यात। इथल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी। शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवून शेतकरी चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु निसर्ग त्याला कधी कधी साथ देत नाही किंवा साथ देतो। असाच काहीचा प्रकार आंबेगाव तालुक्यातील जे चांडोली गाव आहे त्या ठिकाणी आलाय। येथील शेतकऱ्यांनी आपल्या 2 एकर शेतामध्ये कलिंगड लावली होती, परंतु या कलिंगडाला बाजारभाव नसल्यामुळे या कलिंगडाची कशी अवस्था आली, शेतकऱ्यांना अक्षरशः ही कलिंगडे फेकून देण्यात आलेली। या ठिकाणी आपण पाहू शकता की हा ढीग आहे कलिंगडाचा। 2 दिवसापूर्वी कलिंगडे या ठिकाणी शेतामधून काढून या ठिकाणी टाकून दिलेले आहेत। माझ्याबरोबर येथील शेतकरी आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट करून ही कलिंगड पिकवली होती। आता तोंडाशी आलेला घास त्यांचा निसर्गाने हिरावून घेतलाय। साधारण तुम्ही कधी लागवड केली होती, कशा पद्धतीने, किती खर्च आला होता? ही लागवड जानेवारी महिन्यात 7 तारखेला गेली होती। साधारणपणे 2.5 लाख रुपये खर्च आला टोटल। पावसाने भरपूर नुकसान केले त्याची, आणि तोंडात घास घालायला आला तर पावसाने तो हिरावून घेतला आमच्याकडून। मग त्यानंतर बाजारभाव न मिळाल्यामुळे आम्ही ही कलिंगड फेकून दिली। बाजारभाव भेटला नाही त्यामुळे ही कलिंगड फेकून देण्यात आलेली आहे। त्यामुळे निसर्गाची कधी कधी अशी कृपा होती की ते शेतकऱ्यांवरती अनेक भरभराट पैसा येतो, परंतु काही ठिकाणी अशी होते की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 1 रुपया हातामध्ये लागत नाही। साईदीप ढोबळे, झी मीडिया, चांडोली गाव, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।